और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीबाबत विरोधकांकडून पोलिसांनी नेलं दबाव टाकला हे आरोप दिशाभूल करणारे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून मतं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केली आहे। टिटवाळा येथे प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपाच्या उमेदवार व माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, संतोष तरे, शिवसेनेचे बंदेश जाधव तसेच हर्षाली चौधरी थविल हे महायुतीचे 4 उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी पत्रकारांशी बोलताना केली आहे। ठाण्यात बिनविरोध नगरसेवक निवड करण्यासाठी पोलीसच उमेदवाराला एकनाथ शिंदे यांच्याकडे घेऊन गेल्याचा आरोप शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेने केला होता। याला प्रत्युत्तर देताना माजी मंत्री कपिल पाटील यांचा मनसे आणि शिवसेना, ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला। प्रभाग क्रमांक 3च्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आज झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की दोन्ही पक्षाची ताकद या ठिकाणी तुलबल्ली आहे आणि म्हणून दोन्ही पक्षाच्या सहकार्याने असं वाटत होतं की चारीचे चारही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील आणि चारही उमेदवार शिवसेनेचे निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती। परंतु शेवटी आमच्या नेत्यांनी युती केल्यानंतर युतीचा धर्म सगळ्यांनी स्वीकारून 2 उमेदवार हे भाजपाचे आणि 2 उमेदवार शिवसेनेचे, आज 4 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि एकतर महायुतीची ताकद ही खूप चांगल्या प्रकारची असल्यामुळे मला विश्वास आहे की चारीच्या चारही उमेदवार आमचे निवडून येतील आणि या प्रभागामध्ये विकासाचं जे काम केलेलं आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आमच्या दोन्ही पक्षाच्या सहकार्याने खूप मेहनत घेऊन ह्या परिसराचा विकास केलेला आहे। जी कामं आहेत तुम्हाला जी दिसतात ती कामं, ती सगळी कामं महायुतीच्याच माध्यमातून झालेली आहे आणि रेल्वेची जी कामं असतील ती मी मंत्री असताना, मी खासदार असताना या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनची सुधारणा असेल, तुमचे उड्डाण पूल असेल, म्हणजे किती वर्षाची प्रतीक्षा होती। जे रेल्वेचं उड्डाण पूल आहे आपलं आरओबी रेल्वे ओव्हरब्रिज, याची कितीतरी वर्षांपूर्वीची मागणी होती। ती मागणी पूर्ण करण्याचं काम खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं आणि लोकांना आता मांड्यावरून टिटवाळ्याला येणं हे एकदम सुखकर झालेलं आहे। अशी अनेक कामांची नावं घेता येतील जी महायुतीच्या माध्यमातून झालेली। इथली जनता ही महायुतीला पोषक असणारी जनता आहे आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद निश्चितपणाने या 4 उमेदवारांना मिळेल। उपेक्षा भोईर, संतोष तरे, बंदेश जाधव आणि हर्षाली चौधरी थविल ह्या चारीच्या 4 उमेदवारांना ह्या जनतेचा आशीर्वाद 100% मिळेल। हे निवडून ते येतीलच, पण या लोकांनी संकल्प असा केलेला आहे की पूर्ण कल्याण शहरामध्ये 122 उमेदवारांमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने हे 4 लोक निवडून आले पाहिजेत, यासाठी त्यांचा प्रयत्न आहे। त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा दिल्या। मी त्यांना निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या नाही, त्यांचं अभिनंदन केले। मला विश्वास आहे हे चारीच्या 4 उमेदवार 100% निवडून येतील। इतकी वर्ष झाली ही मंडळी जनतेची सेवा करतात, पुन्हा त्यांना त्यांची सेवा करण्याची संधी जनता देईल अशा प्रकारचा विश्वास मला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाटतो। भाजप असो किंवा शिवसेना अनेक बंडखोर अपक्षांचं स्थानन करून लढवलं, त्याबद्दल आपले हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला। कुठे लोकांनी माघार घेतली, काही ठिकाणी उमेदवार राहिले। आता जिथे राहिले तिथे युती धर्म पाळून भारतीय जनता पक्षाचा जिथे उमेदवार असेल तिथे भारतीय जनता पक्षाचे लोक महायुतीचंच काम करणार आणि जिथे शिवसेनेचा उमेदवार बंडखोर राहिला असेल ते शिवसेनेचे लोक महायुतीचंच काम करणार। ही गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे। महायुती काही आजची नाही, बाळासाहेबांनी आणि मुंडेसाहेब आणि महाजनसाहेब यांनी केलेली ही महायुती आहे आणि ती आता पुढे नेण्याचं काम देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत। त्याच्यामुळे त्या महायुतीच्या उमेदवारांना कुठेही धोका होईल अशा प्रकारचं कोणतेही कृत्य महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांकडनं होणार नाही। आम्ही प्रयत्न केला, तिथं आम्हाला अपयश आलं,
त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनिशी लढून बंडखोरांचा पराभव करण्यासाठी आम्ही सगळेच योगदान. पण आता आपण पाहिलं तर ज्या पॅनलमध्ये तुम्ही शुभेच्छा देतात याच पॅनलमध्ये महायुतीचे बंडखोर उभे आहेत, भाजपचे 2 आणि त्याचबरोबर शिवसेनेचे पण पदाधिकारी या ठिकाणी तुमच्याच विरोधात आहेत. बंडखोर आहेत की दुसऱ्या पक्षातले? बंडखोर दोन्ही पण उपमहापौर, दोन्ही माजी उपमहापौर आपसात. 3 नंबर असेल, 2 नंबर, 6 नंबर या हे बघा, हे सगळे आयाराम गयाराम असलेली लोक होती. अण्णातरे हे आत्ताच आले होते, ते राष्ट्रवादीत होते. उदाराम सरनोबत हे लोकसभेच्या निवडणुकीला निलेश सांबरे यांचं काम करत होते. त्याच्यामुळे हे आमच्या पक्षाचे मूळ नाहीच आहेत. त्यामुळे अशा लोकांनी बंडखोरी करणं म्हणजे ते फक्त स्वार्थासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आले होते, तिकिटासाठी आले होते. जरी युती नसती झाली तर त्यांना तिकीट मिळालं असतं नसतं मिळालं हे आज मला सांगता येत नाही. परंतु अशा लोकांना पक्षामध्ये बेसाधून तयारच व्हायचं आहे. येऊन जर 5-6 दिवस झाले नाही तर ते आमचं काय नुकसान करणार? 5-6 दिवसात कोणी नुकसान करत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या बंडखोरीच्यामुळे आमच्या अधिकृत उमेदवारांवर काही परिणाम होणार नाही. भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा कार्यकर्ता हा कट्टर कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे 100% या 4 उमेदवारांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणणार, त्यांना त्यांची जागा दाखवणार. यावेळी शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे शहर प्रमुख रवी पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, शक्तिवान भोईर, स्वप्नील काटे, मधुकर भोईर, विजय भोईर, श्रीधर खिस्मतराव, दीपक कांबळे, रमण तरे, ज्ञानेश्वर मडवी आदींनी केलं. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.